नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी की एकदम भारी आहे आणि जी तुम्हाला पाहिल्यानंतर खूपच आवडेल अशी ब्लाऊज डिझाईन आहे। व्हिडिओ पूर्ण बघा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला मग तुमचं जास्त वेळ नाही घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया। आज मी तुम्हाला दाखवणार आहे सुंदर आणि ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन, तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। बघा, आपण 32 छातीचं माप घेतलेलं आहे। त्याच्यासाठी आपण पूर्ण उंची घ्यायची 13.5, घडी घ्यायची आहे 9.5 इंच, 2.25 इंचाची घेतली गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर। जितकं शोल्डर घेणार आहे तितकीच मोंड्याची उंची घेऊन हा बॉक्स तयार करून घ्यायचा। कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंड्याचा आकार द्यायचा आहे। पूर्ण मागची गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। 2.25 इंच गळा रुंदी घेऊन हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। इथे द्यायचा आपल्याला पानाचा आकार। तर बघा, तुम्ही ह्या प्रकारे सुद्धा पानाचा आकार इथून असं देऊ शकता। मोंड्याचा आकार दिलाय तो कट करून घ्यायचा आहे। ज्या मैत्रिणींना पानाचा आकार थोडासा ब्रॉड लागतोय त्यांनी असं गळ्याच्या बाहेर 1.5 इंच अंतर घेऊन आकार द्यायचा आहे। कॅनव्हास घेतलं, त्याला असं बंद बाजूकडे करून आणि पिन लावून घेतली। जो आकार कपड्यावर आखला तोच कॅनव्हासवरती आखून घ्यायचा आहे। कॅनव्हास काढल्यानंतर त्याला पुन्हा अशी घडी मारून दुसऱ्या बाजूने सुद्धा तो आकार असा उमटवून घ्यायचा आहे। बघा, आता रेषेच्या बाहेर आपल्याला 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं आणि असा छान असा आपला आकार हा तयार होतो। आता घ्यायचं ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवून मोंड्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा आहे। पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि त्याच्यावरती जे कट केलं आपण ते कॅनव्हास घ्यायचं, ते ठेवायचं। सेंटरला बरोबर सेंटर लावून घ्यायचा आणि पिन लावून घ्यायची। खाली सुद्धा सेंटर व्यवस्थित बघायचा, मग पिन लावून घ्यायची। जी रेष मारली त्याच्यावरतीच आपल्याला घ्यायची शिलाई मारून। शिलाई मारताना कुठेही घाई वगैरे करायची नाही, म्हणजे परफेक्ट असा आपला गळा तयार होईल। बघा, याप्रमाणे आपण शिलाई मारून घ्यायची, पिना काढायच्या आणि मधला भाग जो आहे तो कट करून घ्यायचा। आता द्यायचे छोटे छोटे असे कट मारायचे गळ्याच्या तिथे आणि शिलाईला धक्का लागणार नाही याची पण काळजी घ्यायची आहे। कट मारून झाले की अस्तर आणि कॅनव्हास मध्ये पलटी करून पुन्हा अशी गळ्यावरती द्यायची दाबटीप। दाबटीप देताना सुद्धा अगदी व्यवस्थित द्यायची, म्हणजे परफेक्ट आपला जो गळा बनवतोय आपण तो तयार होईल। अगदी छान असा पानाचा गळा आपला तयार झाला पाहिजे। बघा, अगदी सुंदर असा आपला हा गळा तयार झाला। आता कपड्याला पलटी मारायची आणि पूर्ण अस्तर हे जॉईंट करून घ्यायचे। अस्तर जॉईंट करताना सुद्धा अगदी व्यवस्थित असा कपडा प्रत्येक वेळेस हाताने करून आणि मगच जॉईंट करायचं आहे। बघा, आता उरलेला कपडा कट करून घ्यायचा आहे। मैत्रिणी, तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। बघा, याप्रमाणे सगळा कपडा कट करून घेतला की आपल्याला लगेच टक्स मारून घ्यायचे। त्याच्यासाठी इथे पॉईंट टाकायचा आणि टक्स आपल्याला हा पकडायचा खाली 1/2 इंच, वरती 4.5 इंच असे आपल्याला दोघंही टक्स सारखेच मारून घ्यायचे। लगेच पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि ती पट्टी आपल्याला कमरेला लावायची। बघा, याप्रमाणे त्याला शिलाई मारून घ्यायची आहे। पट्टीवरती द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची। बघा, अगदी छान असा आपला गळा तयार झालेला आहे। तर ते आपण बाजूला ठेवूया आणि आपण घेतला कॉन्ट्रास्ट कलरचा कपडा, 2.5 इंच रुंदीची पट्टी आणि 1.5 इंच रुंदीची पट्टी अशी आपण घेतली। ती एकावरती एक ठेवून अशी एक बाजूने पूर्ण तिला शिलाई मारून घ्यायची। बघा, याप्रमाणे आपण शिलाई मारली तर तिला असं करायचं, घडी मारायची पुन्हा आणि जी शिलाई मारली ती मध्ये गेली पाहिजे आणि पुन्हा एक अशी सारखं पकडून आणि शिलाई मारून घ्यायची। बघा, याप्रमाणे
आता त्याची फ्रिल आपल्याला बनवायची। फ्रिल बनवताना ते ज्या प्लेट आपण टाकतो ते थोड्या मोठ्या मोठ्या टाकायच्या आहे आणि ती फ्रिल आपल्याला पूर्ण करायची। बघा ह्याप्रमाणे अगदी सुंदर अशी फ्रिल आपण बनवली। ती आता आपल्याला इथे गळ्याची इथे लावायची। साधारण पाव इंच अंतर सोडून द्या गळ्यापासून आणि ही फ्रिल गळ्यावरती अशी लावून घ्या। जसा गळा बनवला तशीच ती फ्रिल लावून घ्यायची आहे। बघा ह्याप्रमाणे पूर्ण गळ्यावरती आपल्याला ही फ्रिल लावून घ्यायची। आता त्याच्या जी शिलाई आपण मारली तिथून अर्धा इंच अंतर सोडून आणखी एक शिलाई आपल्याला मारून घ्यायची। बघा ह्याप्रमाणे आपण दुसरी एक शिलाई मारली। आता आपल्याला लावायची लेस। तर तुम्ही कोणती कॉन्ट्रास्ट लेस सुद्धा इथे वापरू शकता। तर मी इथे गोल्डन लेस वापरलेली आहे, तुम्ही कॉन्ट्रास्ट लावली तरी चालेल। लेसला आपल्याला दोघं बाजूनी शिलाई मारायची म्हणून पहिले एक बाजूने मारून घ्यायची आहे। कडेकडेने अगदी व्यवस्थित अशी शिलाई मारायची आणि नंतर दुसऱ्या लेसच्या दुसऱ्या कडेला सुद्धा आपल्याला शिलाई मारून घ्यायची। बघा ह्याप्रमाणे, म्हणजे लेस अगदी व्यवस्थित बसते, कुठेही उचकत वगैरे नाही। आता आपण बनवूया लटकन। त्याच्यासाठी आपण हे चौकोनी तुकडे घेतले, साधारण 3 बाय 3 किंवा 3.5 बाय 3.5 असे चौकोनी तुकडे आपण घ्यायचे आहेत। नॉड घ्यायची। पहिले याला तर असं त्रिकोणमध्ये असं शिवून घ्यायचं आहे। ती नॉड अशी सेंटरला ठेवायची आणि दोन्ही टोकं असे मुडपून पुन्हा पूर्ण असं दुमडून आणि शिलाई मारायची। बघा अगदी सुंदर असं लटकन आपलं तयार होतं। दुसरे लटकन आपल्याला तसंच बनवायचं आहे। आता नॉड घ्यायची आपल्याला लावून, साधारण 2.5 इंच आपल्याला अंतर सोडून आणि ती नॉड लावायची। मैत्रिणींना अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। लाईक शेअर केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, त्याच्याने रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। बघा आपली नॉडसुद्धा लावून झाले। आता आपल्याला घ्यायचं आहे सुई दोरा आणि मणी। इथे आपल्याला आता एक एक प्लेट अशी उचलायची आणि वरती थोडीशी मुडपून जी शिलाई आपण मध्ये जी शिलाई मारली ना त्या शिलाईपर्यंत ती मुडपायचं आणि तिथे हे टोक असं दाबून तिथे एक मणी लावून घ्यायचा। बघा ह्याप्रमाणे पूर्ण डिझाईन आपण ह्याचप्रमाणे बनवणार आहे। टोक असं उचलायचं, वरती थोडंसं मुडपायचं आहे, जिथे शिलाई आपण मधली मारलेली त्या शिलाईपर्यंत मुडपायचं आणि तिथे ते आपल्याला मणी लावून पॅक करून घ्यायचं आहे। बघा ह्याप्रमाणे आपण सगळे मणी आता लावून घेणार आहे। तर आपले मणीसुद्धा लावून झाले। पूर्ण ब्लाऊजची डिझाईन तयार झालेली आहे। मैत्रिणींना डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करायला विसरू नका। कशी वाटली आपली आजची ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया। तोपर्यंत बाय बाय।